प्रिय मित्रांनो, आज मंगळवार 3 जून आणि आजच्या दिवशी आपण पाहतो की पौल आपल्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगत आहे की त्याच्या वागण्याची आणि त्याच्या शिकवणुकीची किंवा कार्याची साक्ष तो त्या लोकांना देत असताना जणू काही ज्या यहुदी लोकांच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे त्याला जी संकट सहन करावी लागली, जे दुःख सहन करावं लागलं, त्रास सहन करावा लागला, ते सर्व त्याने बाजूला ठेवून येशूचं कार्य निष्ठेने आणि अगदी कटाक्षाने केलेलं आहे असं तो लोकांना शिकवित आहे. आणि ह्याला कारण की त्याला त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शक्ती आणि सामर्थ्य मिळालेले आहे आणि म्हणून ह्या लोकांनी सुद्धा त्यांच्या श्रद्धेशी चिकटून राहावं आणि मोठ्या धैर्याने येणाऱ्या संकटांना तोंड द्यावे असं जणू काही तो त्यांना सांगत आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तो लोकांना पश्चाताप करून प्रभूकडे वळण्यासाठी तो त्यांना मार्गदर्शन करीत आहे आणि त्याद्वारे तो अनेक लोकांना येशूकडे आणण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्या वेळेला त्याला ही प्रेरणा मिळते तेव्हा तो कधीच थांबत नाही आणि तो आपला वेळ कधीच वाया घालवत नाही. तो आपल्या निष्ठेने आणि संपूर्ण शक्तीने, संपूर्ण मनाने जणू काही तो परमेश्वराचं कार्य करीत राहतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनात भरपूर यश येतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, तो त्याला जणू काही सांगत आहे की तुम्ही कोणत्याच गोष्टीची भीती बाळगू नका, कारण परमेश्वर हा आपल्या बरोबर आहे. पवित्र आत्मा आपल्या सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देतो आणि त्याच्या सामर्थ्याने आपण पुढे जावे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो येशू 2 गोष्टीची आपल्याला आठवण करून देत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो परमेश्वराची आणि त्याच्या कार्याचे, त्याने दिलेल्या शक्ती सामर्थ्याचे तो कौतुक करतो, त्याला धन्यवाद देतो आणि प्रभूचं कार्य खरोखर त्याने पूर्ण अंतःकरणाने केलेलं आहे आणि त्याबद्दल देखील तो परमेश्वराला धन्यवाद देतो की पित्याने त्याचा गौरव केलेला आहे आणि त्याने देखील पित्याचा गौरव केलेला आहे आणि त्या पित्याने येशूचा गौरव करीत राहावे की ज्याद्वारे आपल्या सगळ्या शिष्यांना आणि ख्रिस्त सभेला शक्ती आणि प्रेरणा मिळेल. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्यांना देखील तो शक्ती आणि सामर्थ्य देतो आणि त्यांचाही गौरव करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना तो शिकवत असताना पहिला प्रथम त्यांचं कौतुक करतो, शक्ती आणि सामर्थ्य देतो, कारण ते त्याच्या बरोबर आहेत. ते आपल्या श्रद्धेतून ढळले नाहीत आणि ते त्यांची श्रद्धा अधिक मजबूत होण्यासाठी ते प्रार्थना आणि विशेष करून ज्याला आपण म्हणतो जीवनामध्ये सॅक्रिफायसेस करत राहतात. ह्या दृष्टीने तो आपल्या लोकांचंही गौरव करतो, कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू परमेश्वर जणू काही आपल्या शिष्यांचं गौरव करीत असताना आपल्यालाही सांगत आहे की तुम्ही अशाच प्रकारे पवित्र आत्म्याचा स्वीकार करून आपल्या बाप्तिस्म्यामध्ये श्रद्धेशी चिकटून राहून त्याद्वारे आपण आपलं कार्य करीत राहावं. म्हणजे परमेश्वर आपल्याला कधीही टाकून देणार नाही आणि आपण नेहमीच परमेश्वराचा गौरव करावा आणि इतर जे आपलं ऐकून कार्य करतात त्यांचाही गौरव करावा.